आजच्या कथेचं नाव आहे गैरसमजांची ओलसर माती। गावाच्या कडेवर जुन्या वाड्यात मालतीबाई राहायच्या। नवऱ्याचं लवकरच निधन झाल्यापासून त्या जरा कठोर स्वभावाच्या झाल्या होत्या। त्यांचा मुलगा रमेश शहरात नोकरी करायचा। काही महिन्यापूर्वी रमेशचं लग्न शहरातल्या सुमनशी झालं आणि ती पहिल्यांदाच गावातल्या या जुन्या वाड्यात आली। पहिल्याच दिवशी मालतीबाईंनी तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि मनाशीच ठरवलं, ही पोरगी तर फार नाजूक दिसते, गावचं काम कसं करणार? मालतीबाई उपरोधिक स्वरात, सुमन, उद्या सकाळी 4ला उठावं लागेल, पाण्याचे हंडे भरायचे आहेत। सुमन गोंधळून, 4ला? पण पाणी इतक्या लवकर? मालतीबाई, गावात असं असतं, इथे नळावरून पाणी उशिरा मिळालं तर दिवसभर प्यायलाही मिळणार नाही। सुमनने पहिल्या काही दिवसात प्रयत्न केले, पण काम हळू होतं आणि मालतीबाईचा आवाज मात्र दिवसेंदिवस कठोर होत गेला। हे बघ, पोळी गोल होत नाही तुझ्याकडून। गावातल्या पोरी 12 वर्षापासून ही कामं शिकतात आणि तू अजून। सुमन रोज रात्री पाय दुखून हात भाजून झोपायची, पण रमेशला काही सांगायची नाही। नवरा गावात असेल तर आईवर रागवेल आणि त्यांचं नातं आणखी बिघडेल, ती विचार करायची। एके थंड हिवाळी रात्री मालतीबाई सतत खोकत होत्या। पाण्याचा घोट मागायला त्यांना आवाजही निघत नव्हता। सुमन झोपेतून उठली, गडबडीत पाणी आणलं आणि पांघरून व्यवस्थित झाकून दिलं। मालतीबाई अर्धवट झोपेत, सुमी, माझ्या आईसारखं कोणी नाही पाहिलं मला तुझ्यासारखं। सुमन थोडा वेळ त्यांच्या कपाळावर हात फिरवत राहिली। त्या क्षणात तिला जाणवलं, कठोर बोलण्यातही एकटेपणाची जखम दडलेली आहे। दुसऱ्या दिवशी मालतीबाईंना ताप आला। सुमनने कामं बाजूला ठेवून 3 दिवस त्यांच्याजवळ बसून औषधं दिली, अंगावर पाणी टाकलं आणि वेळेवर जेवण दिलं। स्वतः उपाशी राहून सुद्धा त्यांना ताक बनवून दिलं। तिसऱ्या दिवशी मालतीबाई थोड्या बऱ्या झाल्या आणि म्हणाल्या, मालतीबाई डोळ्यात पाणी आणून, सुमन, मी तुला नेहमी सून म्हणून पाहिलं, पण खरं सांगायचं तर मला भीती होती, तू माझ्या मुलाला माझ्यापासून दूर नेशील की काय, त्या भीतीनं मी रागीट झाले। पण आज मला जाणवतं, तू माझी मुलगीच आहेस। सुमन गहिवरून, आई, मी कधीच तुमच्याकडून मुलाला दूर करणार नव्हते, उलट तुमचं हसू मला रोज पाहायचं होतं। फक्त तुमचा विश्वास मिळायला मला वेळ लागला। त्या दिवसापासून घरात वाद टोमणे संपले। दोघी स्वयंपाकघरात एकत्र काम करायच्या, एकमेकीच्या आरोग्याची काळजी घ्यायच्या। गैरसमजांची ओलसर माती आता प्रेमाच्या फुलांनी फुलली होती। आई लेकीसारखं नातं जन्माला आलं होतं। तुम्हाला ही सासू सुनेबद्दलची गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि रेणुका व्हॉइस चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।